AMVI ही पोस्ट मिळवल्यानंतर तुमच्याकडे तुमच्या गावामध्ये असेल, खेडेगावामध्ये कोणावडे गाव जे आहे तुमचं, तिथे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलून गेला? हां, आता AMA पोस्ट निघाल्यानंतर एक आपण लाईन म्हणतो, साला मै साहब बन गया. ट्रेनिंग रिलेटेड तो पॉईंट मला असं वाटतं राहिला आहे कुठेतरी, की RTO AMVI तुम्हाला कुठले कुठले ट्रेनिंगचे मॉड्यूल्स असतात, कुठलं प्रशिक्षण दिलं जातं, कुठं दिलं जातं महाराष्ट्रामध्ये, आणि एक्झॅक्टली काय तुम्हाला शिकवलं जातं ट्रेनिंग पिरियडमध्ये, आणि ट्रेनिंग पिरियड किती ड्युरेशनचा असतो या पोस्टसाठी? त्यासाठी आपल्याला महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक इथं आमचं ट्रेनिंग झालेलं 2 महिन्यात. MPA नाशिक. आणि इतकं सुपर ट्रेनिंग झालं, लक्षात घ्या. तिथं माणूस घडतो. RTO AMVI या पोस्टबद्दल इतका क्रेज काय आहे विद्यार्थ्यांमध्ये? RTO AMVI जेव्हा तुम्ही सिलेबस बघितला, सिलेबस बघितल्यानंतर ही पोस्ट मी 100% काढणार, हा आत्मविश्वास कसं काय निर्माण झाला? आता याबद्दल सांगायचं झालं तर AMAच्या जागा निघणार काय नाहीत मला माहिती नव्हतं. कारण RTOच्या जागा अनिश्चित असतात, 4 ते 5 वर्षांनी. त्यांच्यामध्ये खूप उत्सुकता आहे की RTO AMVI या पदावर गेल्यानंतर जॉईनिंग सॅलरी किती असते, आणि रिव्हिजनवरती जास्त भर दे. बरोबर, आणि मग टेस्ट सिरीज सोडव. गडबड करू नको, नाही तू कॉन्फिडन्स घालून बसशील. कामयाबी के पीछे मत भाग, काबिल बनव. कामयाबी भाग के तुम्हारे पीछे आएगी. बरोबर. मग काबिल तुमच्यामध्ये फक्त क्षमता निर्माण करा. मेकॅनिकल आणि नॉन टेक्निकल म्हणजे एवढं स्ट्रॉंग बनवून दाखवा. RTO AMAची पोस्ट तुमच्या पाठी लागेल की या आत म्हणून. बरोबर. असमर्थता ही मानसिक असते, शारीरिक नसते, लक्षात घ्या. आपल्या मनाने एकदा ठरवलं की कोणती बरोबर. गोष्ट आपण यशस्वी होऊ शकतो. स्वामी विवेकानंद यांचं एक खूप सुंदर वाक्य आहे, उठा, जागे व्हा, आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचं स्वप्न तुम्ही पूर्ण करत नाही. आता स्वप्नांबद्दल आपण बोलतच आहोत, तर भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं स्वप्नांबद्दलचं एक वाक्य कोण विसरू शकतं? स्वप्न ते नाहीत जे तुम्ही झोपेत बघतात, स्वप्न ते आहेत जे तुम्हाला झोपू देत नाही. जिद्दीसमोर कुठलीही अडचण टिकत नाही, आणि प्रयत्नांसमोर नशिबाला सुद्धा नमावं लागतं. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन IASच्या या विशेष पॉडकास्टमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांचं आयुष्य म्हणजे धैर्य, चिकाटी, जिद्द आणि कधीच हार नाही मानायची याचं जिवंत उदाहरण आहे. कुटुंबाची जबाबदारी, 9 वर्षांची स्थिर नोकरी, पण मनामध्ये एकच आवाज की मला RTO AMVI व्हायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या विशेष पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहे मिशन IASच्या 2020 बॅचमधील विद्यार्थी श्री प्रवीण कुमार पाटील. तर सर्वप्रथम मी श्री प्रवीण कुमार पाटील यांचं या पॉडकास्टमध्ये मनपूर्वक स्वागत करतो, आणि आज ते हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा आहेत. तर सर, तुमचं या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर. मला तुम्ही आज इथं बोलण्याची संधी दिलीत. मिशन IASच्या पॉडकास्टमध्ये मला बोलण्याची संधी मिळाली. हे एक माझं स्वप्न होतं. कारण एकेकाळी मी अभ्यास करताना मिशन IASचं ज्यावेळी बुक बघायचो, त्यावेळी ते विद्यार्थ्यांचे जे फोटो असायचे, ते विद्यार्थ्यांचे फोटो बघितले की मला वाटायचं की माझाही कधीतरी इथं फोटो येईल. आणि चक्क आज मी ते अनुभवतोय की सरांच्या साईडच्या खुर्चीवरती बसून सरांच्या बरोबर चर्चा करतोय पॉडकास्टवरती. त्यामुळे एक मला खूप अभिमानास्पद ही गोष्ट मला वाटत आहे. त्याबद्दल मी पहिल्यांदा सरांचे खूप खूप आभार मानतो. तर प्रवीण, तुमचं गाव, प्राथमिक शिक्षण, तुमचं बालपण आणि कुटुंबाबद्दल थोडक्यात माहिती द्याल का? अ, आता पहिल्यांदा मी माझी ओळख करून देतो सरांनी सांगितलं त्या पद्धतीने. माझं नाव प्रवीण कुमार महादेव पाटील. माझी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणून 2020 साली निवड झालेली आहे. त्यानंतर माझं गाव बघितलं तर राजश्री शाहू महाराजांचं जे कोल्हापूर जिल्हा आहे, त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक छोटंसं खेडेगाव आहे कोनवडे नावाचं, आणि त्या कोनवडे गावामध्ये माझा जन्म झाला. आणि प्राथमिक शिक्षण हे माझं कोनवडे गावामध्ये झालेलं आहे, आणि माध्यमिक शिक्षण हे माझं दूधसागर विद्यानिकेतन बिदरी ह्या पण खेडेगावामध्येच झालेलं आहे. त्यानंतर मी इंजिनिअरिंग साठी 12वी नंतर KIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर येथे गेलो. तिथं माझी 2010 साली बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ही माझी डिग्री मेकॅनिकलमध्ये डिग्री कंप्लीट झाली. त्यानंतर मी ME करायचं ठरवलं, आणि JJ मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जयसिंगपूर इथं मी MEचं शिक्षण मी पूर्ण केलं. ही माझी शैक्षणिक वाटचाल आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी तुम्ही जर बघत असाल तर ज्यावेळी मी MPSCची सुरुवात केली त्यावेळी माझं वय होतं 31 वर्षे, आणि त्यावेळी माझं लग्न झालेलं होतं. मला 2 मुलं होती. आणखी माझे वडील प्राथमिक शिक्षक असल्यामुळे लहानपणापासूनच घरामध्ये शैक्षणिक वातावरण होतं. अच्छा. शिक्षणाबद्दल आदर होता. बरं. त्यामुळे आम्ही सुरुवातीपासूनच अभ्यास करत होतो. उठलं की काय करायचं, तर सुरुवातीला अभ्यास करायचा. मग काय असेल ते बरोबर. खेळायची सुरुवात. बरोबर. त्यामुळे वातावरण घरात शैक्षणिक होतं. आणि 1ली ते 12वी
म्हणजे जाणीव होती जाणीव घरच्यांना होती. आणि 1ली ते 12वी पर्यंत माझी रँक 1 किंवा 2री असायचीच क्लासमध्ये. क्लासमध्ये. त्यामुळे एक टॉपर म्हणूनच मी 12वी पर्यंत गणला जात होतो. बरोबर. त्यानंतर डिग्रीसाठी आणि एम-ईसाठी पण मी फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झालेलो आहे. ही बरं. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे लक्षात. तर कोनवडे या छोट्या खेडेगावातील आपला जन्म आणि प्राथमिक शिक्षण. मला एक सांगा, ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी परीक्षांसाठी जेव्हा स्पर्धा परीक्षांची आपण तयारी करत असतो, तर ह्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची आणि ध्येयाची दिशा कशाप्रकारे ठरते आणि आपल्या जडणघडणीत किंवा आपल्या यशामध्ये त्या वातावरणाचा किती मोठा वाटा आहे? आता खूप छान प्रश्न विचारला सर. आता खेडेगावातील आता ज्वलंत उदाहरण मीच आहे तुमच्यासमोर. मी खेडेगावातील आहे आणि एक यशस्वी अधिकारी झालेलो आहे. त्यामुळे खेडेगावातील वातावरणाचा जर खेडेगावातील माणसं बघितली तर ती प्रेमळ असतात. बरोबर, आदर देतात दुसऱ्यांना. तसंच बरोबर, त्यांचे पाय जमिनीवरती असतात महत्त्वाचं आणि ते वास्तवात जगतात. त्यामुळे जे काय असतात ते प्युअर असतात लक्षात घ्या आणि त्यांची बरोबर. ग्रास्पिंग पॉवर जास्त असते. ते खेळल्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे त्यांचा शारीरिक तसेच बौद्धिक विकास चांगला झालेला असतो. त्यामुळे त्यांना जर योग्य मार्गदर्शन मिळालं, तर ते खूप उंच अशी उंची गाठू शकतात लक्षात घ्या. त्यामुळे हे माझं खेडेगावातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत मत आहे. आता त्यांना मार्गदर्शन प्रॉपर मिळत नाही खेडेगावामध्ये असल्यामुळे. त्यांनी कलेक्टर कधीतरी बघितलेला असतो. बरोबर, त्यामुळे आय-पी-एस कधीतरी बघितलं असतं. त्यामुळे त्यांना आय-पी-एस बरोबर. व्हावं, कलेक्टर व्हावं, ही त्यांच्या मनामध्ये रुजवावं लागतं. त्यासाठी मग मोटिव्हेशनल लेक्चर किंवा आणि मार्गदर्शन किंवा मार्गदर्शन असे देखील. प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आणि सरांनी हेच खूप छान काम केलेलं आहे, की मला इथं बोलावलं, की बरोबर, सांगण्यासाठी. बरोबर, त्यामुळं त्यांना त्यांना स्वप्न दाखवावी लागतात आणि एकदा त्यांना स्वप्न कळाले, आपणही असं होऊ शकतो, त्यांच्यामध्ये जाणीव बरोबर. निर्माण झाली, तर ते 100% ध्येय हे गाठू पोटेन्शियल शकतात. प्रत्येकात असतं, हां. परंतु योग्य त्यांना माहिती मार्गदर्शन नसतं. मिळाल्यानंतरच तर ते ध्येयापर्यंत पोहोचू पोहोचू शकतात. शकतात. तसे बरोबर, त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करावा लागतो. बरोबर, ओके. आणि ते त्याच्यामध्ये झालं तर ते यशाला गवसणी घालू शकतात. बरोबर. असं माझं मत आहे. प्रवीण, आपली 9 वर्षांची स्थिर नोकरी होती हं. आणि त्यानंतर आर-टी-ओ एम-व्हीची तयारी करायची. त्यासाठी आपण आजकाल जे जॉब सिक्युरिटी बघतो. तुम्ही 9 वर्षांची स्थिर नोकरी सोडून आर-टी-ओ एम-व्हीची तयारी करण्याचा डिसिजन घेतला. हा निर्णय किती कठीण होता हां. तुमच्यासाठी? आता हा निर्णय बघितला तर खूप कठीण होता. मात्र ह्या कठीणच्या समोर माझं ध्येय होतं ते मोठं होतं. हं. त्यामुळे मला जरासं सोपं गेलं, की ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी. कारण ही कठीणता माझ्यासमोर काहीच नव्हती. माझ्या ध्येयाकडे जर मी बघितलं तर. कारण मी फक्त ध्येयाकडे बघूनच वाटचाल सुरू करत होतो. आता 9 वर्षाची स्थिर नोकरी होती. टोटली मी कम्फर्ट झोनमध्ये होतो. आणि तुम्हाला माहिती आहे कम्फर्ट झोन सोडणं खूप अवघड आहे. अवघड आहे. हां. बरोबर, आणि गावाशेजारी नोकरी होती. एक 7 ते 8 किलोमीटरवरती मी शिक्षक म्हणून कार्यरत आणि शिक्षक म्हणून तर एकदम निवांत नोकरी असते. बरोबर, नवीन-नवीन मुलं समोर येत असतात. त्यांच्या समोर जाऊन शिकवायचं. बरोबर, त्यामुळे एक लाईफ अशी स्वप्नातली लाईफ मी जगत होतो 9 वर्षे. मग एक काळ असा आला, की मेकॅनिकल इंजिनिअरिंगकडे मुलांचा कल थोडा-थोडा कमी होत गेला. 2018 साली खूपच मुलं कमी होत गेली. बरोबर. आणि एक अस्थिरतेची तलवार शिक्षकांच्यावरती राहायला लागली आणि तशीच तलवार माझ्या डोक्यावरती राहायला लागली. त्यामुळं मी पण चल-बिचल झालो. बरोबर, मात्र माझ्याकडे शस्त्र होते, की मी अभ्यास करू शकत होतो. माझ्याकडे टॅलेंट होता. मग टॅलेंट असेल तर मी काय करू बरोबर, शकतोय? मग मी ठरवलं, की एम-पी-एस-सीतून मी पास होऊ शकतोय. बरोबर. मग एम-पी-एस-सीबद्दल माहिती गोळा केली आणि एम-पी-एस-सीमध्ये उडी मारण्याचा मी त्यावेळी निर्णय घेतला. निर्णय घेतला. बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. आज जे पण काही विद्यार्थी जॉब करत आहे, गेल्या 4-5 वर्षांपासनं डेली मला भरपूर कॉल्स आणि मेसेजेस असतात, की "सर, जाहिरात येणार आहे, तर मी माझा जॉब रिस्कवर टाकू का?" आणि हा डिसिजन तसा बघितला तर खूप कठीण डिसिजन आहे. कारण की फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर असते आणि एक कम्फर्ट झोनमध्ये आपण गेलेलो असतो. प्रवीणकडे बघून तुम्हाला एक गोष्ट तर नक्कीच समजली असेल, की 9 वर्षांची त्यांची स्थिर नोकरी होती. जॉब सिक्युरिटी होती, फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी होती. परंतु ही पोस्ट मी काढणार. जर तुमच्यामध्ये ती ताकद असेल, तुमच्या प्रत्येकामध्ये आपल्यामध्ये पोटेन्शियल असतं. परंतु त्या कम्फर्ट झोनमधनं आपण बाहेर पडलो पाहिजे. जेव्हा आपण त्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर येऊ आणि ॲक्चुअल डेडिकेशन आणि हार्डवर्कने, पूर्ण कमिटमेंटनी जर तयारी केली, तर 100% कुठलीही एक्झाम क्रॅक करणं, कुठलीही स्पर्धा परीक्षा घ्या. नॉट ओन्ली आर-टी-ओ, एम-व्ही-आय, परंतु कुठलीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना जर तुम्हाला जॉब रिस्कवर टाकायचा असेल, तर ही गोष्ट तुम्हाला तुमच्या मनामध्ये 100% टाकावी लागते, की मला पूर्ण 24/7 ओके, पूर्ण मला स्वतःला त्यामध्ये ओतून द्यायचं आहे आणि पूर्ण 100% फुल डेडिकेशननी मला प्रिपरेशन करायचं आहे. अजून एक गोष्ट प्रवीण, जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबियांना किंवा पालकांना ही गोष्ट जेव्हा सांगितली, की मी जॉब सोडतोय, तर त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती? हां. आता खूप चांगला प्रश्न विचारला हं, सर. 9 वर्षानंतर एका ठिकाणी नोकरी करतोय. लग्न झालेलं आहे, मुलं आहेत. बरोबर. वडील रिटायर्ड झालेले आहेत. आणखी मुलगा काय करतोय, की जे अनिश्चितता आपण म्हणतो हां, एम-पी-एस-सी आणि त्या क्षेत्रामध्ये उडी मारायची म्हणतोय आणि यशस्वी व्हायचं होतं.
आता घरच्यांना कसं समजावून सांगणार? माझ्यापुढं मोठा यक्ष प्रश्न होता लक्षात घ्या. कारण घरचे म्हणत होते, की जॉब करत-करत तू अभ्यास कर. मग आता बरोबर. मी तुम्हाला सांगतो, की लिहून देतो बॉन्ड पेपरवर, की जॉब करत-करत ह्या गोष्टी होत नाहीत. काही एम-पी-एस-सी लाखात मुलं असतात आणि आपल्या विचार केला तर कास्टनुसार तर 20-20, बरोबर. 10-10 जागा वाटणीला येतात. आणि बरोबर. त्याच्यात यशस्वी व्हायचं असलं तर 100% देऊनच तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. 100% द्यायचे नसतील तर तुम्ही नादाला लागू नका आणि या पूर्ण क्षेत्राकडे तुम्ही 100% एफर्ट्स 100% द्यावेच एफर्ट्स लागतात. द्यावेच लागणार जसे मी दिले. आणि अशा प्रकारे आता घरच्यात वडिलांना मला सांगायचा होता हा निर्णय. कारण कुटुंब प्रमुख म्हणून वडिलांची तरी मला परमिशन घ्यायची. मग वडिलांच्या बरोबर. समोर बसलो आणि त्यांना सांगितलं, की असं-असं झालेलं आहे, की जॉब अस्थिरता वाढते. मग वडिलांनी बी सल्ला दिला, की जॉब करत-करत करतोस काय बघ. बरोबर. थोडा वेळ सांगू आपण इन्स्टिट्यूटमध्ये, की तुला वेळ द्यायला. मग मी म्हटलं तसं होत नाही. मग आता मी शब्द दिला, की वडिलांना, की एका वर्षात मी तुम्हाला एम-पी-एस-सीची पोस्ट काढून देतो. बरोबर. मग वडील म्हणाले, की "बघ काय करतोस?" मग त्यांना प्रूव्ह कसं करून दाखवणार? एप्रिलमध्ये मी जॉब सोडलेला. मग मे, जून मी काय सुरुवात केली. हं. रोज सकाळी 5 वाजता 1 तास रनिंग करून यायचं आणि 6 वाजता जो माझा प्रवास सुरू व्हायचा, रात्री 12-1 वाजेपर्यंत अभ्यास करायचो. ते बापरे! त्यांनी बघितलं माझं 2 महिने अभ्यास करतायत, की दिवसभर मी काय करत होतो, अभ्यास करत होतो. आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून जे त्यांनी बघितलं, की हा पोस्ट काढू शकतो, हा काढू त्यांच्यामध्ये शकतो. कॉन्फिडन्स बरोबर. निर्माण झाला, की झोकून देऊन वेळ आहे. कारण त्यांनी ठरवलं त्यांनी माझी बॅकग्राऊंड बघितली होती, हा हुशार आहे, सिद्ध होतं. बरोबर. फक्त याला डायरेक्शन न मिळाल्यामुळे तो शिक्षकाकडे वळला. नाहीतर हा योग्य मोठा अधिकारी मार्गदर्शन झाला असता. मिळालं तर कारण 100% लहानपणी करेल. एकदा मला बोललेलं आठवतंय, की वडिलांनी, की माझ्या मुलग्याला मी क्लास 1 अधिकारी करणार आणि ते करणार. माझ्या मनावरती बिंबलेलं आणि बरोबर. आता म्हटलं हीच संधी आहे आणि बरोबर. पप्पांना मी शब्द दिला, की मी कोणत्याही परिस्थितीत एम-पी-एस-सीमध्ये एक पोस्ट कमीत कमी मी तुम्हाला पी-एस-आय तरी होऊन दाखवतो. बरोबर. आणि अशी मी वडिलांची परमिशन घेतली. मी प्रूव्ह करून दाखवलं 2 महिने अभ्यास करून, की मी बरोबर. करू शकतो करू शकतो. आणि त्यामुळे मला सोपं गेलं नोकरी सोडणं आणि वडिलांची परमिशन मिळवणं मला सोपं गेलं. अरे वाह! बरं. अजून एक होतं याच्यामध्ये, की जेव्हा तुम्ही नोकरी सोडली, तर इनिशियली सुरुवातीला तुम्ही राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षांची तयारी सुरू केली. त्यानंतर तुम्हाला समजलं, की एएम-व्हीएची जाहिरात येणार आहे. तर मग एएम-व्हीएकडे तुम्ही वळालात पूर्णपणे. तुमचे जे प्रिपरेशन जे होतं राज्यसेवा संयुक्तचं, तर डायरेक्शन तुम्ही चेंज केली. तर हा निर्णय कशावर आधारित होता आणि आर-टी-ओ एएम-व्हीएचा जेव्हा तुम्ही सिलेबस बघितला, तर सिलेबस बघितल्यानंतर ही पोस्ट मी 100% काढणार, हा आत्मविश्वास कसा काय निर्माण झाला? हं. आता याबद्दल सांगायचं झालं तर एम-च्या जागा निघणार का नाहीत? मला माहिती नव्हतं. कारण आर-टी-ओच्या जागा अनिश्चित असतात. 4 ते 5 वर्षांनी निघतात. आता बरोबर. 2020, आता 2025, 26ला जाहिरात म्हणजे 6 वर्षानंतर जाहिरात येते. त्यामुळे आर-टी-ओ संदर्भात मला काही माहिती नव्हतं. बरोबर. मग आता मी जॉब सोडलेला. मला एका वर्षात पोस्ट काढायची होती. मग मी राज्यसेवेचा सिलेबस बघितला, त्याचे जुने क्वेश्चन पेपर बघितले. पी-एस-आयचा सिलेबस बघितला, त्याचे जुने क्वेश्चन पेपर बघितले बरोबर. आणि कंपेअर केलं, की मला एका वर्षात कोणती पोस्ट निघू शकते. क्वेश्चन पेपर बघितले, सिलेबस बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की पी-एस-आयची पोस्ट मी एका वर्षात काढू शकतो. कारण जागा पण जास्त असतात पी-एस-आयला. 500 बरोबर. ते 600 जागा निघतात. आणखी सिलेबस बघितल्यानंतर सिलेबस पण सोपा आहे आणि 100% आपलं कट ऑफ पण त्याचा कमी लागतो. त्यामुळे 100% आपलं सिलेक्शन होऊ शकतं. असं मला बरोबर. पी-एस-आयच्या बाबतीत वाटलं. बरोबर. मग पी-एस-आयची तयारी सुरू केली आणि जर पी-एस-आयची तयारी करायची असेल, तर तुम्हाला राज्यसेवेचं बेसिक आणि जुनी क्वेश्चन पेपर बघावे लागतात. कारण तेच क्वेश्चन रिपीट होण्याची शक्यता जास्त असते. मग राज्यसेवा प्लस पी-एस-आय टार्गेट धरून मी अभ्यास करायला सुरुवात केली. लक्षात घ्या मित्रांनो, एवढं माझं टार्गेट मोठं होतं, की माझं त्यावेळी वेट 95 किलो होतं आणि बापरे! पी-एस-आयला तर रनिंग लागणार होतं. आणि पी-एस-आयला रनिंग 1600 मीटर मारायचं होतं. काय ते 800 काय 1600 होतं आणि ते 5 मिनिटामध्ये काय ते मारायचं होतं. आणि एवढं वेट घेऊन ग्राउंडवरती पळणं शक्य नव्हतं. तरी पण मी आणखी हा पॉइंट मी तुम्हाला सांगतोय. असमर्थता ही मानसिक असते, शारीरिक नसते लक्षात घ्या. आपल्या मनाने एकदा ठरवलं, की कोणतीही बरोबर. गोष्ट आपण यशस्वी होऊ शकतो. करू शकतो. आपण शरीराला नाव ठेवतो. मग ते आपल्या मनामध्ये प्रॉब्लेम असतात आणि मनानं माझ्या घट्ट ठरवलेलं, की पी-एस-आय व्हायचंच आहे. त्यामुळे सकाळी 5ला उठायचं, रनिंग करायचं, त्यानंतर अभ्यास करत बसायचं. बरोबर. त्यामुळे 100% पी-एस-आय होणार असं मला 100% वाटलेलंच ते. आणखी काय झालं, दिवाळीपर्यंत मी अभ्यास केला कंटिन्युअस बरोबर. आणि दिवाळीनंतर चाहूल लागली, की एम-च्या जागा निघणार, एम-च्या जागा निघणार. आणि मागणीपत्र मी एक बघितलं, की मागणीपत्र गेलेलं आहे. मागणीपत्र गेलं म्हटलं 100% जाहिरात निघतेच. मग एम-एचा म्हटलं सिलेबस तरी बघूया काय आहे आणि क्वेश्चन पेपर एक जुन्या मित्रानं मला दिलेला होता. बरोबर. मग तो क्वेश्चन पेपर घेतला आणि सोडवून बघितला. तर त्या पेपरला मला 55 ते 60 मार्क पडले पूर्व परीक्षा आणि बरोबर. कट ऑफ तर 24चा लागलेला. आता म्हटलं एवढा सोपा पेपर असतो, कट ऑफ तर मला 55-60 मार्क पडतात. 24चा कट ऑफ लागतो. म्हटलं पूर्व परीक्षा जाता माझी पास होते. एवढा माझा चांगला अभ्यास झालेला पूर्व परीक्षा. मग मुख्य परीक्षेचा सिलेबस तरी बघूया म्हटलं काय नेमकं आहे. मेकॅनिकल विषय विषय बघितले. थर्मल इंजिनिअरिंग, सॉम, टॉम, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, वर्कशॉप टेक्नॉलॉजी, सी असे क्वेश्चन बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की आता हे तर विषय मी 9 वर्षात सगळे शिकवलेत. बरोबर. आता साधे थर्मल इंजिनिअरिंग मधलं.
बरोबर. केल्विन क्लार्क स्टेटमेंट अजून मला पण आठवतंय. मुलांच्याकडनं मी पाठ करून घ्यायचं. इट इज बरोबर. इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अ हीट इंजिन वर्किंग इन अ सायक्लिक प्रोसेस whose sole effect to transfer all the heat supplied to it into equivalent amount of work done. एवढी बरोबर. माझी लेव्हल आणि केल्विन क्लार्क स्टेटमेंट त्याच्यामध्ये क्वेश्चन होता. बरोबर. आता म्हटलं की मेन्स म्हटलं आता आणि त्याच वेळी मी जोरात बरोबर. म्हटलं असं म्हटलेलं आहे, नाही, की आता यातून तुम्ही खूप 100% मोठा संदेश दिलेला आहे, हां, की जेव्हाही कुठल्या स्पर्धी परीक्षेची आपण तयारी करत असतो, हां, तर ती परीक्षा आपल्याकडनं होईल की नाही होणार, हां. ह्याआधी जर आपण त्याचे प्रिव्हियस इयर पेपर्स जर बघितले, बघितली. तर की आपल्याला 100% हवा एक का कळतोय. ॲटलीस्ट हां, ठीक आहे, तुम्हाला त्याबद्दल माहिती नसेल, पण एक हां. आयडिया तर रफ आयडिया येऊन जाते, की ही की एक्झाम माझं होऊ आपल्याकडनं शकतंय का नाही? होऊ शकते की हां, नाही. होऊ कारण शकते. क्वेश्चनची डिफिकल्टी लेव्हल आपल्याला हां, समजते समज. आणि थोडी फॅमिलिअरिटी वाढते क्वेश्चन्सकडे बघून, की हां. येस ते आय कॅन ओळखीचे आय क्वेश्चन कॅन डू इट, वाटायला आय लागले. कॅन डू इट. हां, जे तशा प्रकारचा हां, आत्मविश्वास तसं तुमच्यामध्ये आत्मविश्वास मिळाला. त्याच मी सांगितलं. मला वाटतं की त्याच मी सांगितलं, की 100% मी आरटीओ झालाय म्हणून समजा. असं मी घरामध्ये मोठ्यानं बरोबर, सांगितलेलं आहे. बरोबर, बरोबर, जसं मी फायनल निकाल झाला तसंच मी सांगितलं आणि अशा बरोबर. प्रकारे माझं एम-ए वाटचाल सुरू झाली सर. अच्छा. बरं, बरं, बरं. आता पुढचा प्रश्न असा आहे प्रवीण, की सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक एएमव्हीआय ह्या पदावर रुजू झाल्यानंतर एक आर-टी-ओ एएमव्हीआय अधिकाऱ्याला कुठल्या हां, जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात आणि कुठल्या आव्हानांना सामोरे जावं लागतं? हां. आता खूप चांगला डिपार्टमेंटल क्वेशन विचारला. आता जॉइन झाल्यानंतर आरटीओ एएमए म्हणून एक महत्त्वाचं म्हणजे पॉवर प्लस जबाबदारी असते आपल्याकडे. पॉवर पण बरोबर, असते आणि जबाबदारी असते. जबाबदारी ना कारण आपण डायरेक्ट समाजाशी कॉन्टॅक्ट येतो. आता वेगवेगळ्या ड्युटी असतात त्या रोटेशनमध्ये प्रत्येकाला मिळतात. आता स्ट्रक्चर बघितलं तर प्रत्येक ऑफिसला एक 20च्या आसपास असिस्टंट मोटार व्हेइकल इन्स्पेक्टर असतात. त्याच्यावरती एक 10 ते 15 इन्स्पेक्टर असतात आणि बरोबर, यांच्याकडे डायरेक्ट एक्झिक्युटिव्ह पॉवर असते. ग्राउंडवरती ते काम करणार असतात. बरोबर, ओके. त्यामुळे इन्स्पेक्टर सारखीच आपल्याला असिस्टंटला पण काही वेळा अथॉरिटी येते त्यांनी सांगितल्यानंतर. बरोबर, आता वेगवेगळी कामाचं स्वरूप बघितलं तर आता काही आता टुरिस्ट व्हेइकल बघितलं तर फिटनेससाठी येतात बरोबर. किंवा टॅक्सी वगैरे फिटनेससाठी 2 वर्षानंतर येतात, 1 वर्षानंतर येतात. म्हणजे फिटनेस ओके. सर्टिफिकेट फिटनेस सर्टिफिकेट देणं देणं, हां, गाडी चेक करणे, त्याचं लाईट वगैरे सगळी चेक करणे, गाडी चालवून बघणे, बरोबर, त्याची ब्रेक टेस्ट घेणे, हे आपलं बरोबर. काम आहे आणि मग त्याला आपण फिटनेस सर्टिफिकेट देतो. बरं, बरं. दुसरं काम बघितलं तर लर्निंग लायसन्स देणे. अच्छा. नवीन कॅन्डिडेट येतो, त्याचं आधार कार्ड चेक करणे, तो रहिवासी महाराष्ट्राचा आहे का नाही बघणं. बरोबर, त्याची बॉडी लँग्वेज चेक करणे, तो बोलतोय काय, शारीरिकदृष्ट्या कसा आहे, मानसिकदृष्ट्या कसा आहे, हे बरोबर, आपल्याला ऑब्झर्व्ह करता आलं पाहिजे. हे सगळं बरोबर. कायद्याच्या पुस्तकामध्ये म्हणजे दिलेलं आहे, ते लर्निंग आपल्याला शिकवलं लायसन्स, जातं. पर्मनंट लायसन्स लर्निंग इश्यू लायसन्स करणं. देणे, त्यानंतर पर्मनंट लायसन्स टेस्ट घेणे, बरोबर. ज्या रूल्स आहेत त्या रूलनुसार त्याची हां, टेस्ट जे घेणे. काही प्रिस्क्राईब हां. रूल्स आहे तुमचे त्यानंतर मग आपण त्यानुसार. फायनल साइन मारतो त्याच्यावरती. बरोबर, मग त्याला कॅन्डिडेटला वरच्या अधिकाऱ्याने अप्रूव्ह करून त्याला लायसन्स दिलं जातं. अशी बरोबर, 2 कामं जातात. तिसरं काय रस्ता सुरक्षा खूप आपलं टार्गेट रस्ता सुरक्षेसाठीच हे सगळं चालू आहे. बरोबर, लायसन्स देणे. त्यामुळे बरोबर, रस्ता सुरक्षा हे आपलं मेन काम आहे. महाविद्यालयात जाणे, शाळेमध्ये जाणे, त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करणे किंवा बरोबर, रस्त्यावरती सार्वजनिक ठिकाणी त्यांना सांगणे, हेल्मेट वापरा, सीट बेल्ट घाला, ह्या सगळं बरोबर, जनजागृती करणे हे एक आपलं काम असतं. बरोबर, तसेच कुठल्याही वाहनाची आपण तपासणी करू शकतो रस्त्यावरती बरोबर. गाडी आणि थांबवून. तुम्ही हां, जर रिसेंटली आता नवीन जर सिलेबस बघितला आर-टी-ओ हां, एम-व्ही-आय मेन्सचा, हां. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये सुद्धा ॲड त्याच्यामध्ये ॲड केलेल्या केलेले आहेत. आहेत. हां. बरोबर, रोड कारण मुलांना सेफ्टी अगोदरच समजू दे. बरोबर, त्यासाठी त्या बरोबर. रोड सेफ्टी मोटर किंवा मोटार व्हेइकल ॲक्ट व्हेइकल वगैरे हे सगळ्या गोष्टी ॲड केलेल्या कारण आहेत आपल्या आणि डिपार्टमेंटची एक्झाम असल्यामुळे त्यांना समजू दे म्हणून ते ॲड केलेलं आहे. बरोबर, त्यामुळे हे सगळं त्याच्यामध्ये येतं. बरोबर. रोड सेफ्टी संदर्भात येतात किंवा वाहन तपासणी करणे, हा पण त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा येतो. महत्त्वाचा मुद्दा आहे. अच्छा, बरं. विद्यार्थ्यांमध्ये अजून एक खूप मोठी उत्सुकता आहे, हां, की कारण की बरेचसे विद्यार्थी आहेत जे जॉब करत आहेत आणि ते जॉब सोडण्याच्या मार्गावर आहेत. आता मला डेली जे कॉल्स येतात, की हं, "सर मी रिस्क घेऊ का? हं, म्हणजे मला जॉब सोडायचा आहे." पण आता एक्झिस्टिंग सॅलरी त्यांना जिथे पण ते जॉब करतायत. आता काही विद्यार्थी आहेत जे कॉर्पोरेटमध्ये, काही आय-टी सेक्टरमध्ये गेले आहेत आपले मेकॅनिकलचे विद्यार्थी. काही विद्यार्थी कोर मेकॅनिकल कंपनीजमध्ये जॉब करत आहेत. तर त्यांच्यामध्ये खूप उत्सुकता आहे, की आर-टी-ओ एम या पदावर गेल्यानंतर जॉइनिंग सॅलरी किती असते आणि अ, कुठले-कुठले भत्ते आहेत, अलाउन्सेस आहेत, म्हणजे हां. इन हँड सॅलरी किंवा ग्रॉस सॅलरी त्या ठिकाणी किती भेटते जॉइन केल्यानंतर? येस, येस, येस. त्याबद्दल आता मलाही त्यावेळी अगोदर माहिती नव्हतं जॉइनिंग करायच्या अगोदर. मग बरोबर, एवढं गैरसमज आणि काही ते अफवा असतात बाहेर एवढे बरो मिळतात, तेवढे पैसे मिळतात. बरोबर, मग ॲक्चुअली मी तुम्हाला सांगतो जॉइन झाल्यानंतर मुंबई ठिकाणी सगळ्यात जास्त पगार मिळतो. कारण एचआर तिथे जास्त असल्यामुळे. बरोबर. ओके. हां, टियर हां, 1 सिटीमध्ये हां, येते मुंबई बेसिकली. हां. पुणे, मेट्रोपॉलिटन मुंबई या सिटीज ज्या आहेत मेट्रो सिटी असते, सिटीजमध्ये मेट्रो येतात. सिटी असल्यामुळे. बरोबर. त्यामुळे तिथं जर बघितलं तर सुरुवातीला ग्रॉस सॅलरी मला 77,000 होती आणि हां. इन हँड मला 61च्या हजारच्या म्हणजे आसपास येत ज्यावेळेस होती. तुम्ही जॉइन ज्यावेळी केलं जॉइन झालो त्यावेळेस म्हणजे त्यावेळी. 2-3 आणि 2-3 वर्षापूर्वी. वर्षांत आता मला वाटते माझी सॅलरी 84,000च्या आसपास झालेली आहे बरोबर, आणि इन हँड मला 68च्या आसपास बरोबर. पगार मिळतो लक्षात. हां, हे बरोबर. सत्य आहे हां, आणि ज्यांना जास्त चांगला पगार आहे लक्षात घ्या. बरोबर, त्यांनी याचा विचार करून या की बाबा सॅलरी त्यांची जर जास्त बरोबर, तिकडे पॅकेज असेल बरोबर. तर रिस्क घेण्यात काय अर्थ नाही. काय अर्थ नाही. ओके. बरोबर, त्यामुळे हे सॅलरी स्ट्रक्चर आहे लक्षात घ्या आणि बरोबर. सिटीनुसार हा पगार आणि बदलत दुसरी एक जातो. गोष्ट आहे, की हां, आपण जेव्हा आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, जेव्हा एक हां, अधिकारी म्हणून आपल्याला कुठल्या डिपार्टमेंटला जायचं असतं, तेव्हा सॅलरी ही गोष्ट हां, सेकंडरी होऊन सॅलरी जाते. हां, कारण सेकंडरी की होते. ती जी पोस्ट असते, येस. ओके, हां.
त्या पोस्टची जी पॉवर असते किंवा त्या रिलेटेड ज्या बाकीच्या वेल फॅसिलिटीज हां. असतात त्या खूप एक मानसिक समाधान असतं. समाधान आता एक असतं. जे वर्दी बरोबर, घातल्यानंतर एक स्वप्न आपलं पूर्ण होतं. बरोबर, बरोबर. आर-टी-ओ एम या पोस्टबद्दल इतका क्रेज का आहे विद्यार्थ्यांमध्ये? कारण की हां, तुमच्या बॅचला जर बघितलं 2020ला सुमारे 95,000 विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षेसाठी फॉर्म भरला होता. हां, आणि त्यावेळेस तुम्हाला माहीत असेल एम-पी-एस-सीद्वारे ही स्वतंत्र परीक्षा घेतली जायची आर-टी-ओ एम-वी-आयची. हां. आत्ता जशी की कंबाईंडच प्रिलिम्स वगैरे असते आणि रिसेंटली बी-एम-सीची सुद्धा एक्झाम झाली. त्यावेळेस सुद्धा फॉर्म्सची संख्या म्हणजे थोडीशी रिलेटिव्हली कमी होते. परंतु ह्या पोस्टबद्दल मुलं जॉब सोडायला तयार आहेत किंवा जे विद्यार्थी राज्यसेवा करत आहेत किंवा कंबाईनचे पी-एस-आय, एस-टी-आयच्या ज्या पोस्ट आहेत, ते सोडून विद्यार्थी इकडे येत आहेत. आपले मेकॅनिकल असेल किंवा ऑटोमोबाईलचे असेल. तर इतका क्रेज काय आहे आर-टी-ओ एम-वी-आय या पोस्टबद्दल? आता आर-टी-ओ एम-ए ह्या पोस्टबद्दल क्रेज आहे. कारण मुळात ही टेक्निकल पोस्ट आहे. आपला डायरेक्ट मशीनशी कॉन्टॅक्ट येतो. डायरेक्ट गाडी जे आपण शिकलोय ते आपण इम्प्लिमेंटेशन करू शकतो. बरोबर, तांत्रिक गोष्टीची जास्तीत संबंध येतो. बरोबर, त्यामुळे आपल्याला जे शिकलोय ते इम्प्लिमेंट करता येते. ही गोष्ट पहिली आहे. बरोबर. दुसरी गोष्ट ह्या पोस्टला वर्दी आहे लक्षात घ्या. हां, आणि भरपूर मुलांची स्वप्न असतात की अंगावरती वर्दी चढवायची. बरोबर, आणि वर्दी घातल्यानंतर जो रुबाब किंवा जे समाधान मनाला मिळते ते बरोबर, जर जगायचं असेल बरोबर. तर ती ही पोस्ट त्यांचं आणि स्वप्न पूर्ण करू आणि शकते. दुसरी एक गोष्ट हां, तुम्हाला पब्लिक जो हां. कॉन्टॅक्ट आहे किंवा लोकांच्या तुम्ही कामी लोकांची येताय, हां. लोकसेवा जी करताय तुम्ही ह्या पोस्ट थ्रू हां, ती ह्या एक पोस्ट खूप ती पण खूप मिळते. तिसरी गोष्ट पी-एस-आयशी कंपेअर केलं, ह्या पोस्टला पण 2 स्टार आहेत, पी-एस-आयला पण 2 स्टार 2 आहेत. स्टार त्यांची आहेत. सॅलरी बरोबर, आपली सॅलरी सेम. बरोबर, पी-एस-आयपेक्षा आपल्याला ह्या खात्यामध्ये आता शनिवार, रविवार आम्हाला सुट्टी असते बरोबर, आणि 10 ते 6च आपलं ऑफिस असते. बरोबर, त्यामुळे आम्हाला फॅमिलीलाही वेळ देता येतोय आणि बरोबर, वर्दी घालूनही आपल्याला जगता येते. बरोबर. प्लस हा एक लोकांच्या खूप सुरक्षेसाठी आपण काम करतोय. बरोबर, त्यामुळे एक समाज हितासाठी आपण काय करतो, हे एक समाधान वाटते. समाजाच्या बरोबर. सुरक्षेसाठी आपण काम काम करतोय. करतोय. त्यामुळे ही ते एक हे समाधान आहे. डिपार्टमेंट मला खूप आवडतं. ही पोस्ट मला खूप आवडते. आणि दुसरी एक मुद्दा तुम्ही आता मांडला, जसं की हां, पी-एस-आय आणि तुम्ही आर-टी-ओ एम-वी-आयचं कंपॅरिझन केलं. पी-एस-आयची तयारी करणारी तिथं जी कॉम्पिटिशन आहे स्पर्धा हां, परीक्षेमध्ये, ती रिलेटिव्हली खूप जास्त आहे. हां, आर-टी-ओ एम-वी-आय आपलं स्पेसिफिक फील्ड हां. आल्यामुळे स्पेसिफिक फील्ड फक्त मेकॅनिकल. मेकॅनिकल, हां. ऑटोमोबाईल इंजिनिअर्सच त्यामुळे या मेकॅनिकलच्या पोस्टसाठी हां. एलिजिबल आहेत. येस, येस. तर ती एक गोष्ट आहे. त्यामुळे मेकॅनिकलच्या मुलांना इथं जास्त संधी हां. मिळू शकते. आणि हां, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांकडनं मी ऐकलं आता आपले जेवढे पण सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे, की सर ग्रुप सीची पोस्ट आहे. हां. सॅलरी ग्रुप बीची आहे क्लास येस, 2ची येस. परंतु रुतबा जो आहे रुबाब आहे तो तो क्लास क्लास 1चा 1चा. क्लास 1चा आहे. हां, हे एक बरोबर. मात्र आपण बोलू शकतो आमच्या बरोबर. पोस्टबद्दल. बरोबर, बरोबर. प्रवीण आता थोडं आपण एक्झाम प्रिपरेशनकडे जाऊयात. प्रिलिम्स, मेन्स आणि तुमचं जर्नी कशी राहिली? प्रिपरेशन फेज तुमचा कसा राहिला? कारण विद्यार्थ्यांसाठी तो एक खूप महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे, की अ, जे सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत, त्यांनी कुठले सोर्सेस त्या ठिकाणी रेफर केले. आता प्रिलिम्सबद्दल आपण सुरुवात करूयात. येस, येस. प्रिलिम्सबद्दल बोलायचं म्हटलं तर तुम्ही बघितलं तर नॉन टेक्निकल सिलेबस नॉन आहे. टेक्निकल सिलेबस लेटेस्ट ट्रेंड्सचा जो टेक्निकल टॉपिक होता, तो आता त्यांनी पूर्णपणे काढून टाकलेला आहे टाकले. आणि पूर्ण आता नॉन टेक्निकल झालेली आहे प्रिलिम्स. हां, येस, येस. आता आपल्याकडे 2 कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत. असे विद्यार्थी आहेत जे नुकतेच पास आउट झालेले आहेत. हां, म्हणजे 10वी नंतर त्यांचा नॉन टेक्निकलचा काही संबंध संबंध नाही. नाही. भूगोल, इतिहास जे काही विषय होते, इकॉनॉमिक्स ते तेव्हाच त्यांनी अभ्यास येस. केलेला. आता त्यांचा काही संबंध नाही, जे पास आउट झालेले आहेत. आणि असेही विद्यार्थी आहेत जे जे गेले 4 ते 5 वर्षांपासून जॉब करत आहेत. तर ह्या विद्यार्थ्यांचा सुद्धा आता नॉन टेक्निकलचा संबंध नाही आहे. तर नॉन टेक्निकलबद्दल खूप भीती आहे मुलांच्या हं. मनामध्ये. कारण की कट ऑफ्स खूप जास्त लागतात. कारण काही विद्यार्थी असतात जे राज्यसेवा किंवा संयुक्त जे ती कंबाईनच्या तयारी करत. एक्झाम्स आहेत, त्याची प्रिपरेशन करताय गेले 3 ते 4 वर्ष. येस. परंतु ते विद्यार्थी थोडे टेक्निकल पॉइंट ऑफ हां. व्ह्यूने थोडे वीक असतात. वीक असतात. हां, ओके, तर हे विद्यार्थी प्रीला अपिअर झाल्यामुळे प्रीचा कट ऑफ वाढण्याची शक्यता असते. शक्यता. तर हे जे बाकीचे विद्यार्थी आहेत, त्यांना थोडंसं प्रिलिमसाठी तुमचं मार्गदर्शन मिळालं तर खूप चांगलं होईल. तुम्ही कुठले सोर्सेस रेफर केले? हं. काय तुमची स्ट्रॅटेजी होती प्रिलिम्ससाठी? आणि कशा प्रकारे तुम्ही प्रिलिम्सला कारण तुमचं सुद्धा जर बघितलं, तर 9 वर्षांची नोकरी की तुम्ही टेक्निकल. केली, जी की पूर्ण टेक्निकलमध्ये होती. नॉन टेकचा तुमचा काही संबंध नव्हता आणि तरीही मला वाटतं तुम्हाला प्रिलिम्सला अराउंड 48 टू 50 मार्क्सच्या रेंजमध्ये मार्क्स होते, जे की खूप चांगला स्कोर होता त्यावेळेस. येस, येस. तर कुठले सोर्सेस तुम्ही रेफर केले? तर त्याबद्दल थोडं प्रेक्षकांना आपलं मार्गदर्शन आता करा. नॉन टेक्निकल जे मुलं असतात हं. ते प्री क्रॅक करू शकतात इझिली आणि टेक्निकली बरोबर, मुलं प्रीला प्रॉब्लेम येते असं तुमचं मत आहे. लक्षात घ्या की मी टोटल टेक्निकलचा माणूस होतो. 9 वर्ष मी टेक्निकली शिकवलेलं. बरोबर, मेकॅनिकल इंजिनिअरला विद्यार्थ्यांना शिकवत होतो. इतिहास भूगोलशी माझा एक 10 ते मला वाटतं इंजिनिअरिंग करून, एम-ई करून मग 9 वर्ष सर्व्हिस. बरोबर. त्यामुळे 15 वर्ष माझा काही संबंध नव्हता. संबंध नव्हता. नॉन टेक्निकलशी. त्यामुळे ज्वलंत उदाहरण माझं समोर ठेवा. बरोबर, कारण जरी भीती मनामध्ये ठेवू नका. कारण आता आपण मेकॅनिकलमध्ये काय-काय, कुठले-कुठले विषय शिकलोय. टॉर्क, सॉर्म, थर्मल.
काही कन्सेप्ट आपल्याला समजत नव्हत्या. ते सिम्बॉल बी आपल्याला समजत नव्हते. बरोबर, तिथून आपली सुरुवात होती. मग बरोबर, असं काही इतिहास भूगोलमध्ये तरी नाही. कारण बरोबर, सनावया डाएट 1906 साली काय झालं घटना? असे बरोबर. प्रश्न पडतात. ओके. आता गोलमेज परिषद कधी झाली? 2020ला असेही विद्यार्थी आहेत, हं. ज्यांचं टेक्निकलवर खूप जास्त होल्ड होता. खूप हां. स्ट्राँग होतं टेक्निकल, परंतु प्रिलिम्स क्वालिफाय होऊ शकले हां. नाही. असे विद्यार्थी माझं लक्षात ठेवा, की माझं ज्वलन उदाहरण बघा. मी टेक्निकलचा माणूस होतो. आता बरोबर, मी तयारी केली. त्यामुळे तुम्हीही करू शकता लक्षात घ्या. फक्त तुमच्या मनामधून ते भीती काढून टाका, की मी करू शकत नाही. बरोबर, एक 3 ते 4 महिने वेळ द्या. सकाळी 5 ते संध्याकाळी 12 वाजेपर्यंत अभ्यास करा. ओके. बरोबर, 7 तास झोपा. 2-3 तास असे इकडे-तिकडे दिवसाचे जातील आणि त्यातले बरोबर. म्हणजे टोटल 8 तास गेले. तर 24 तासापैकी 16 तास तुम्ही देऊ शकताय. देऊ शकता. एवढं योगदान दिलं, तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. फक्त तुमच्या मनाचे खेळ आहेत, की माझं होऊ शकत नाही, माझं होऊ तुम्ही शकत फुल नाही. टाईम अभ्यास करत होता. डेली तुमचं किती हां. वेळ अभ्यास करायचा टोटल तुम्ही? आता 6 तास झोप आणि 2 ते 3 तास हां, इकडे-तिकडे बाकीचं पकडले हां. बाकीच्या वेळेसाठी बघितलं. तर एक 8 तास गेले. तर 24 तासापैकी 16 तास मी फक्त अभ्यासाच्या फुल कॉन्टॅक्टमध्ये डेडिकेशनने असायचो. अभ्यास मग करायचा त्याच्यामध्ये तुम्ही. नोट्स काढणे, मनन करणे, बरोबर, सर्च करणे नेटवरती सगळ्या ॲक्टिव्हिटी आल्या. मग बरोबर, 16 तास मी अभ्यासाच्या टचमध्ये होतो. म्हणून तर बरोबर. मी या ध्येयापर्यंत पोहोचू तुम्ही शकलो स्वतः लक्षात घ्या. नोट्स आणि शॉर्ट नोट्स हां. काढायचे. कारण आजकाल छोटं बऱ्याच विद्यार्थ्यांचा कल जो आहे, की सर मला प्रिंटेड नोट्स हव्यात, प्रिंटेड नोट्स हव्यात. आता नॉट नेसेसरी की हां. प्रत्येक प्रिंटेड नोट्स ह्या तुम्हाला सिलेक्शनपर्यंत घेऊन जातीलच. हं. कारण ह्याच्यामध्ये स्वतःच्या ज्या हँड नोट्स असतात, येस, ह्या येस, सगळ्यात येस. बेस्ट नोट्स माझं मानल्या जातात. वैयक्तिक मत आहे, की प्रिंटेड नोट्स तुम्ही वापरूच नका. बरोबर, कारण बेस मी सुरुवातीला अभ्यास ज्यावेळी नॉन टेक्निकलचा सुरू केला, त्यावेळी बरोबर, मी 5वीचं पुस्तक गल्लीतील लहान-लहान मुलं आहेत, त्यांच्याकडून बरोबर. 5वी ते 10वी पर्यंतची पुस्तकं गोळा केली. अजूनही माझ्याकडे आहेत. मला वाटलं तर तुम्हाला मी फोटो शेअर प्रिलिम्ससाठी करतो. कुठला सोर्स तुम्ही रेफर प्रिलिम्ससाठी. केले? बुक्स कुठले रेफर केले? थोडं सांगू शकता का सब्जेक्ट आता वाईज? प्रिलिम्ससाठी जर बघितलं तर इतिहाससाठी हां, इतिहाससाठी समाधान महाजन सरांचं एक पुस्तक होतं. त्यानंतर गाठा गाठा म्हणून एक पुस्तक होतं गाठा सरांचं एक पुस्तक होतं. ते 2 बरोबर, सोर्स कारण मी लिमिटेड सोर्स वापरले. मग क्वालिटी ठेवली. बरोबर, इंटेन्सिटी जास्त फोकस मी त्या विषयावरती करतो. बरोबर, आणि जास्तीत जास्त काय करायचं मी मॅक्सिमम क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचा प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करत होतो. बरोबर. त्यानंतर दुसरं बघितलं तर आपण भूगोलसाठी मी दीपस्तंभ पब्लिकेशनचं एक बाउस्कर म्हणून ते लेखक होते. दीपस्तंभ हां. पब्लिकेशन्स. त्या पॉलिसीचा रंगीत वगैरे इमेज होते आणि भूगोलचा ॲटलास वापरला. बरोबर, नद्या कशा वगैरे फ्लो होतात, राज्य वगैरे कशा असतात. त्याच्यात भरपूर क्वेश्चन येतात लक्षात घ्या. बरोबर, इतिहास झालं भूगोल. राज्यशास्त्री जर बघितलं तर राज्यशास्त्रीसाठी रंजन कोळंबे सरांचं मी पुस्तक वापरलं. कारण बरोबर. त्या जवळ मला नोट्सच वाटवते. एवढ्या भगीरथ डिटेल्समध्ये मी भगीरथ गेलो. अकॅडमीचं भगीरथ जे अकॅडमी. रंजन कोळंबे त्यानंतर सरांचं बुक आहे. अर्थशास्त्रासाठी पण सरांचं पुस्तक छान आहे रंजन कोळंबे सर. अर्थशास्त्री पण रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरलं. पुस्तक वापरलं. त्यानंतर सामान्य विज्ञानसाठी मी वापरत होतो भस्के सरांचं पुस्तक होतं. बरोबर. सामान्य विज्ञान. सचिन भस्के सचिन सरांचं. भस्के सरांचं. ते बरोबर, पुस्तक मी वापरत होतो. त्यामुळे आणि तेवढीच पुस्तकं मी ठेवली आणि हं. जास्त फोकस त्या पुस्तकावर ठेवला आणि जास्तीत जास्त एमसीक्यू सोडवायचा प्रयत्न केला. आता बरोबर, गणितच्या बाबतीत बोला तर गणित हा माझा स्ट्रॉंग पॉईंट होता. काय गणितच्या बाबतीत मला गर्व समजला तर गर्व बरोबर. आहे गणितचा. कारण लहानपणापासूनच 4थी ॲप्टिट्यूड स्कॉलरशिपला पण मी आणि क्वालिफाय होतो. रिझनिंग जे आहे बरोबर. 7वी स्कॉलरशिपला पण मी क्वालिफाय होतो आणि बरोबर. सुरुवातीपासून माझं गणितावरती वर्चस्व होतं. वर्चस्व होतं. कारण पेपर आणि आरटीओला प्रीला 30 बरं. मार्काचं गणित असतं असं मला समजलं. बरोबर, 30 पैकी 30 मी मार्क तिथं काढू शकणार होतो. बरोबर, त्यामुळे इझिली मी आणि कट ऑफ लागतोय 24-25 म्हटलं बरोबर, आणि 30 पैकी 30 मलाच पडलं. त्यामुळे माझ्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण झाला आणि गणितसाठी मी वापरलं तर एक अभिनव प्रकाशनचं बरोबर, समग्र बुद्धिमत्ता चाचणी म्हणून असं पुण्यातील एक पुस्तक होतं. बरोबर, आणखी मग छोटी मग पंढरीनाथ राणे किंवा अशी स्कॉलरशिपची पुस्तकं तुम्ही बघितली. बरोबर, कारण गणितसाठी मला जास्त सोर्स वापरावे लागले. कारण जुने पीवायक्यू मी सोडवायचे ते मला जमायचे सगळे. बरोबर, फक्त बरोबर. वेगळ्या टाईपचं गणित कसं सोडवलं एवढंच मला आणि बघावं लागायचं. ॲप्टिट्यूड रिझनिंगसाठी डेली डेडिकेटेड वेळ तुम्ही द्यायचा हां. म्हणजे आणि चालू घडामोडी बघितलं तर आपण पृथ्वी अकॅडमीचं परिक्रमा मासिक आहे. ते एक मी यूज परिक्रमा. करायचो बरोबर, आणि रेग्युलर पेपर, न्यूज कारण चालू घडामोडीला काय वापरतील सांगता येत नाही लक्षात घ्या. बरोबर, आणि चालू घडामोडीत बघितलं तर कुठली आता न्यूज चर्चेत आहे. त्या चर्चेतल्या ह्याच्यावरतीच प्रश्न पडतो प्रश्न मॅक्सिमम. पडतो. बरोबर, आणखी विशेष माझं सांगायचं झालं तर मी आरटीओ प्री देताना बरोबर, सगळा पेपर सोडवला. चालू घडामोडीचा एकही प्रश्न सोडवला नव्हता. कारण एवढं मला अवघड वाटत. तरी सुद्धा मी पहिल्या 50 मध्ये माझी रँक होती लक्षात घ्या. बरोबर. त्यामुळे अवघड आहे ते सोडून द्या. सोपं आहे तेवढं तरी करा. तेवढं 100% व्यवस्थित तुमचं करा. सिलेक्शन. नाहीतर बरोबर. पेपर देताना मला अवघड वाटायला लागलंय. पुढे बरोबर, काय होईल? असा कॉन्फिडन्स तुम्ही ढळून देऊ बरोबर. नका. प्रॅक्टिस जर तुमची परफेक्ट असेल तर यश 100% मिळणार आहे लक्षात घ्या. मिळणार 100%. आपण थोडं आता आरटीओ एम-व्ही-एम-एस बद्दल डिस्कशन करूयात प्रवीण. मला अजूनही आठवतं की 2020ला म्हणजे अराउंड ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कोविड लॉकडाऊन होता आणि त्यावेळेस मेन्सची तयारी तुम्ही करत होता. टेस्ट सीरीजमध्ये आरटीओ मेन्सची जी टेस्ट सीरीज आहे, जे पण मॉक टेस्ट तुम्ही देत होता, 180 ते 200च्या दरम्यान तुमचा स्कोर अडकला होता. आणि अजूनही आठवतं मला की संध्याकाळी 7 ते 8च्या सुमारास तुमचा कॉल आला आणि बऱ्याच वेळा आपण डिस्कशन केलं तुमच्या स्ट्रॅटेजीबद्दल, मेन्सबद्दल, कसं प्रिपरेशन करताय, कुठले सब्जेक्ट्स स्ट्राँग आहेत, कुठले सब्जेक्ट्स वीक आहेत Yes. आणि कसं तुमचं प्रिपरेशन असलं पाहिजे मेन्ससाठी. Yes. त्यावेळेस मी तुम्हाला आपलं MCQ जे बुक आहे,
मिशन आय एसचं. हं. आणि आपला जो व्हिडिओ लेक्चर सिरीज होती आपली त्यावेळेसची मेन्ससाठीची, येस, येस. ते मी तुम्हाला सांगितलं की रेफर करून बघा आणि काही फरक पडतोय का स्कोअरमध्ये ते एकदा बघा. येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये प्रयत्न करा आणि कुठल्याही सब्जेक्ट रिलेटेड जे काही MCQज आहेत ते सॉल्व्ह होतंय का? कारण येस. अल्टिमेटली कुठलाही जेव्हा तुम्ही व्हिडिओज बघताय किंवा जे सोर्सेस तुम्ही रेफर करताय, अल्टिमेटली आपला जो फायनल उद्दिष्ट असतो की आपले MCQज सॉल्व्ह झाले पाहिजे त्या सोर्सेसमुळे. ओके. येस आणि सर. स्कोर इम्प्रूव्ह झाला पाहिजे. येस सर. तर मेन्सचा जर तुमचा स्कोर बघितला तर 230 प्लस मार्क्स आहे तुम्हाला मेन्सला आउट ऑफ येस. 300, जो की माझ्या सर. मते एक्सेप्शनल स्कोर आहे. येस सर. कारण 2017चा कट ऑफच अराउंड 235-236 होता येस सर. आणि प्रॉपर. त्या मार्क्सपर्यंत तुम्ही पोहोचला आहात. तर कितपत फायदा झाला या सगळ्या गोष्टींचा आणि त्या कॉलचा किती फायदा झाला तुम्हाला? येस सर. आता मी टेस्ट सिरीज सोडवत होतो. बरोबर. 180 ते 200 दरम्यान स्कोर येत होता. भरपूर वेळा मी टेस्ट सिरीज सोडवल्या वेगवेगळ्या क्लासच्या. मग आता मला समजत नव्हतं की स्कोर का वाढत नाही. मी चक्रव्यूहात अडकतोय काय असं मला वाटत होतं. बरोबर. मग म्हटलं सरांचे आता सर स्वतः शिकवतात, स्वतः IAS आहेत. मग म्हटलं बरोबर. सरांची एकदा चर्चा करूया. मग सरांशी फोन लावला. तर सर एकदम नम्रतेने माझ्याशी बोलले. त्यांनी विचारले बॅकग्राऊंड मी काय करतोस? काय करत होतास? असं विचारलं, सगळं व्यवस्थित माझी चौकशी बरोबर. केली. आणि त्यांनी एक मला सल्ला दिला की रिव्हिजनवरती जास्त भर दे बरोबर. आणि मग टेस्ट सिरीज सोडव. गडबड करू नकोस, नाही तू कॉन्फिडन्स घालून बसशील. बरोबर. आणखी व्हिडिओ लेक्चर एकदा बघून घे. काही कन्सेप्ट तुला नवीन समजतील. काही बरोबर. एक मार्क महत्वाचा. एक मार्क अर्ध्या मार्कामध्ये होतात बरोबर. ॲडमिशन. कारण मग मी प्रिपरेशनसाठी जर तुम्ही हां. बघितलं तुमच्या बॅचला तर ऑलमोस्ट मेन्सच्या प्रिपरेशनसाठी 1.5 वर्षाचा कालावधी मिळाला आणि कट ऑफ सुद्धा स्काय Cut off. हाय होते त्यावेळेस. हाय होता. मग त्यामुळे सरांशी चर्चा केली. मग सरांचं व्हिडिओ लेक्चर एकदा बघ माझी. आणखी टेस्ट हे कर. मग त्यानंतर रिव्हिजन करून मग सोडवतो टेस्ट. मग व्हिडिओ लेक्चर एकदा बघितली. आणखी मग त्यानंतर जेव्हा टेस्ट मी सोडवायला लागलो, ते माझा इम्प्रूव्ह होत गेला. 210, 220, कधी 230. एकदा तर मला 255 पडलेले सरांच्या बरोबर, टेस्टला. बरोबर. सरांशी मला मी माहिती फोन लावला, सर मला म्हणाले, "तू टॉपर आहेस." एवढा कॉन्फिडन्स निर्माण झाला. ते घरात सांगितले, "बाबा आता बरोबर. मला कोण अडवू शकत नाही. 100% बरोबर. सिलेक्शन होऊ शकते." बरोबर. ते माझे कॉन्फिडन्स. कारण सरांशी कॉन्टॅक्ट असायला सर मी माझा स्कोर विचारत, "काय करतोस?" बरोबर. आपला कंटिन्यूअस नेहमी हां, कॉल तेच. असायचा. आणि परीक्षा झाल्यानंतर मला आठवतंय. परीक्षा झाल्यानंतर ज्यावेळी मी बाहेर आलो, ते घरी फोन करून सांगितले, की मी पास होणार आहे. असं चांगला पेपर बरोबर. दिला, सगळी खुश. पेपर चांगला दुसऱ्या गेला. क्षणाला सरांचा फोन आला. "अरे बरं. प्रवीण पेपर दिलास काय? हां. किती मार्क पडतात?" आणि मला वाटतंय, की त्यावेळी मी वास्तव सांगितलं, की 230च्या वरती तरी सर आहे म्हणाले. "ओके, बरोबर. ओके सर, सिलेक्शन होईल असं सर म्हणाले." आणि बरोबर. खरंच माझा स्कोर 231 होता. बरोबर. ओके. त्यामुळे कारण वास्तवात मी राहत कारण होतो. 2017चा आपल्याकडे रिझल्ट हां. होता. 2017ला जर तुम्ही बघितलं तर टॉपरचेच मार्क्स अराउंड 235-236 होते होते. आणि त्या रेंजमध्ये त्या तुम्हाला रेंजमध्ये मार्क्स मार्क पडत होते. होते. तर सिलेक्शन तर होणारच होणार होतं. होतं फक्त असं आपल्याला रँक माहीत नव्हता की रँक फक्त माहिती होती. माहीत नव्हता. ओके. बरोबर, बरोबर. अशी म्हणजे सुरुवात झाली. तुम्हाला MCQ बुक्स आणि MCQ जो बुक, व्हिडिओ आपलं- लेक्चर, टेस्ट सिरीजचा कारण जे काय करतात ते सरांचे क्वालिटीज असते. बरोबर. तिथे कॉम्प्रोमाइज नाही त्याबद्दल आपण कधी कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये. कारण फायनलचं मला आठवतंय. हां. फायनलची जी टेस्ट सिरीज सरांनी दिली ऑफलाईन, बरोबर. झेरॉक्स दिलेल्या, ते आहे तसे बोर्डाप्रमाणे सरांनी सेट केलेला पेपर. बरोबर. काय मनावरील प्रेशर कमी होऊ नये. बरोबर. आन्सर शीट बी त्याच फॉर्मॅट, जे बबल होते ते बी नाही तेवढ्याच आजपर्यंत कलरचे आपण जी होते. पण काही गोष्ट केली आहे हां. विद्यार्थ्यांसाठी ती मनापासून एकदम आणि हां. बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण कधी त्या गोष्टी बघितलेल्या केलेलं. नाहीये आणि मला आठवत नाही म्हणजे नॉट ओन्ली यू पण जे पण काही विद्यार्थी आपले होते 2020ला जर कोणी कॉल केला तर 100% पूर्ण 100% वेळ आपण त्यांना दिला. पूर्ण गाईडन्स त्या ठिकाणी केलं. कुठल्याही Yes, sir. सब्जेक्ट रिलेटेड कुणाला काही क्वेरी आली तर आपण ती कधीच कुणाची अनसॉल्व्ड गेली नाही. म्हणजे Yes. प्रत्येक गोष्ट आपण त्या पद्धतीने केली आहे. एक शेवटचा प्रश्न राहील प्रवीण माझा आणि स्पेसिफिक तुलाच नाही तर हां. तुझ्या बॅचमध्ये म्हणजे 2020ला सिलेक्ट झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला हा प्रश्न आहे माझा. हां. RTO AIMVI झाल्यानंतर हां. काय रिॲक्शन होती? हा प्रश्न मी का विचारतोय त्याचं रिझन पूर्व परीक्षा तुमची मार्च 2020ला त्या ठिकाणी झाली हां. आणि त्यानंतर सुमारे 1.5 वर्षांचा कोविड लॉकडाऊन होता. म्हणजे 1.5 वर्षानंतर पूर्व परीक्षेचा रिझल्ट लागला. हं. मला माहिती आहे तो काळ प्रत्येकासाठी म्हणजे तुमच्या बॅचसाठीच नाही परंतु ह्या देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी तो एक संघर्षाचा काळ होता आणि तो काळ खूप म्हणजे टफ फेज जे आहे प्रत्येका म्हणजे पुढे काय होणार, कसं होणार आणि ज्या विद्यार्थ्यांनी जॉब सोडून तयारी केली होती RTO AIMVIची त्यांच्यासाठी तर तो अधिकच कठीण होता कारण की काही सोर्स नव्हता इन्कमचा. Yes, sir. RTO AIMVI करायचा आहे, रिझल्ट लागेल, लवकर जॉइनिंग मिळेल ह्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी तयारी चालू केली होती. जसं की तुझं उदाहरण घेतलं आपण Yes, sir. तर Yes, sir. 9 वर्षांची नोकरी सोडून AIMVI साठी रिस्क घेतली आणि आणखी मध्ये 2 वर्ष कोविड थांबावं लागलं. थांबावं लागलं. हां. 2 वर्ष थांबावं मग लागलं आर्थिक गणित पण चुकू आणि शकते. हां. त्या फेजमध्ये आता तुझा प्रीचा स्कोर तुला माहित होता माहित कारण होता. अँसर की रिलीज झालेली Yes, होती. yes. अराउंड 48-50 मार्क्स होते प्रीला.
तर त्यामुळे 100% कन्फर्म सिलेक्शन माहित होतं की कन्फर्म. मेन्सची 100% तयारी करायची. पण येस. बरेच विद्यार्थी असेही सुद्धा होते 35च्या ज्यांना आसपास होते. 35-40च्या रेंजमध्ये ज्यांना मार्क्स होते आणि हां. ते आणि रिझल्ट नव्हता प्रीचा. नव्हता. होईल की नाही प्री क्वालिफाय काही माहीत सांगता येत नव्हतं की नाही. मेन्स करायची का पण की नाही. 1.5 वर्षाचा जो काळ होता तो हां. अत्यंत टफ होता. टफ होता. तर त्याबद्दल थोडं आता माहिती द्याल 1.5 का? वर्षाच्या काळामध्ये खूप टफ होता लक्षात कोरोना काळात. त्या काळात मला वाटतं की मी डिप्रेशनमध्ये जातोय, अशी एक फेज आलेली. बरोबर, माझ्या लक्षात ठेवा की प्रिपरेशन करताना एक गाणं मला आठवतंय, की ती मी अजूनही आठवतंय आणि ते गाणं मी नेहमी ऐकतोय आणि त्या फेजमध्ये मी ऐकलेलं बरोबर. की बच्चन साहेबांचं एकदा कौन बनेगा करोडमध्ये त्यांनी सांगितलेलं, की कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. याच्या 1-2 लाईनी मला बोलायला आवडतील, की अ, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, वाह! वाह! कोशिश करने वालों की कभी कभी हार हार नहीं नहीं होती. होती. याचा एक YouTubeवरती व्हिडिओ पण आहे लक्षात तुम्ही. बरोबर. आणि ते म्युझिक आठवलं सुरुवातीचं जे म्युझिक ते आठवलं की मला अजून ते दिवस आठवतात माझे, की बरोबर, ते जे मी प्रिपरेशन पिरियड करत होतो. बरोबर. आणखी एक तुम्हाला 4 लाईनी सांगायला आवडतील, की असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. कहा कमी कहाँ रह गई, उसे सुधार करो. जब तक ना सफल हो, नींद चैन को त्यागो त्यागो तुम, तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत मत भागो भागो मत तुम. भागो तुम. बरोबर. कुछ किए बिना ही जय जयकार नाही होती. कोशिश करने वालों की कभी कभी हार हार नाही नाही होती. होती. ह्या माझ्या मनावरती बिंबलेल्या होत्या लाईन. त्यामुळे मी थांबत ह्याच नव्हतो. रिलेटेड एक हां, क्वेश्चन आहे हां. प्रवीण. प्रिपरेशन फेजमध्ये जेव्हा आपण कुठल्याही स्पर्धे परीक्षेची तयारी करत असतो, त्यावेळेस स्वतःला सेल्फ मोटिव्हेटेड ठेवणं. बघा, आपण बऱ्याचशा वेळेस YouTubeवर व्हिडिओज बघतो. हां. म्हणजे मी त्या गोष्टीला थोडंसं एक्सटर्नल येस, मोटिव्हेशन येस, मानतो. येस, येस. परंतु एक्सटर्नल मोटिव्हेशन जास्त काळ टिकत नाही. हां, एका टिकत नाही. ठराविक टाईमपर्यंत. टाईमपर्यंत परंतु टिकतं. वर्ष, दीड वर्ष विद्यार्थी तयारी करत आहेत आणि हां, त्या टाईम ड्युरेशनमध्ये स्वतःला हां. सेल्फ मोटिव्हेटेड ठेवणं. ठेवणं खूप कारण की गरजेचं बऱ्याचशा असतं. वेळेस काय होतं स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना की हां. एका ठराविक टाइम नंतर सॅच्युरेशन येतं येस, 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 किंवा येस. एक सेल्फ डाऊट निर्माण डाऊट होतो निर्माण होतं. मनामध्ये की माझ्याकडनं होईल की नाही. होईल की नाही. कारण की कॉम्पिटिशन खूप जास्त असते. हां. विद्यार्थी पूर्ण फुल फ्लोमध्ये तयारी करत असतात आणि येस. स्वतःवर एक सेल्फ डाऊट प्रेशर निर्माण होतो, प्रेशर निर्माण प्रेशर होतं निर्माण होतं. आणि डिप्रेशनमध्ये सुद्धा डिप्रेशनमध्ये जाण्याचे खूप जाण्याची चान्सेस भरपूर असतात. सुसाईड तर पर्यंत ह्या लोकं पोहोचतात. तर स्वतःला हां. सेल्फ मोटिव्हेटेड कसं ठेवायचं या फेजमध्ये आणि डिप्रेशनला कसं डील करायचं? हां, येस. आता काही जण म्हणतात सोशल मीडियापासून पूर्ण दूर राहावं. हे मी तरी करू शकत नाही. कारण सोशल बरोबर. मीडियावर काही मोटिव्हेशन ऐकले, की सगळ्यात मोठा थोडंफार तरी मुद्दा का असेना बोललाय मला तुम्ही. हं. थोडंफार का असेना मला आधार मिळायचा. बाबा असं-असं होऊ शकते किंवा कोणाची ब्रुसली किंवा यांचा डायलॉग ऐकले किंवा त्याचा बरोबर, संघर्ष वाचला किंवा मोटिव्हेशनल कोणाचे लेक्चर ऐकले, तेवढं मला आधार मिळायचा. बरोबर. त्यामुळे सोशल मीडियापासून तरी काय मी दूर जाऊ शकत नव्हतो. म्हणजे कारण Facebook, Instagram, Telegram थोडंफार टचमध्ये सगळं त्याच्यामध्ये राहायचोच मी. थोडं आणि हां. फक्त मोटिव्हेशनल बघायचं फक्त हां, मोटिव्हेशनसाठी. ते आपण पण ठरवायला पाहिजे आजकाल आपल्या आपण जर हाताने. विद्यार्थी बघितले हां, म्हणजे Telegramला हां, बघा तुम्ही किंवा इतर ठिकाणी हां. भरपूर टाईमपास चालतो. टाईमपास नाही. टाईमपास केला तर मग हां. आणि त्यांचे क्वेश्चन सुद्धा जर बघितले, "सर जाहिरात येईल का? मग मी अभ्यासाला लागू का?" मला एक फक्त एका याच्यामध्ये उत्तर दे, की जाहिरात आल्यानंतर टाईम सफिशियंट आहे का प्रिपरेशनसाठी? प्रिलिम्स असेल किंवा प्रिलिम्स तरी ठीक आहे, पण मेन्ससाठी एवढे 15 ते 20 सब्जेक्ट्स आहेत. मेकॅनिकलचा आपला पूर्ण सिलेबस. आता ऑटोमोबाईल सुद्धा ॲडिशनल कंपल्सरी केलेला आहे त्यांनी. येस, येस, येस. तर जो काही टाईम मिळणार हां. आहे, तो सफिशियंट आहे का जाहिरात नाही. आल्यानंतर? आता ह्याबद्दल 1-2 लाईनी सांगतो, की कामयाबी के पीछे मत भागो, काबिल बनो, कामयाबी भाग के तुम्हारे पीछे आएगी. मग बरोबर, काबिल तुमच्यामध्ये फक्त क्षमता निर्माण करा. मेकॅनिकल आणि नॉन टेक्निकल म्हणजे एवढं स्ट्राँग बनवून दाखवा. आर-टी-ओ, एम-एची पोस्ट तुमच्या पाठी लागेल, की या आत म्हणून. बरोबर, काय त्यामुळे अगोदर तुम्ही प्रिपेअर तुम्ही पोस्टच्या नादाला लागू नका. पोस्ट बरोबर, मिळवावी, पोस्ट मिळवावी. त्यामुळे अगोदरपासूनच स्टार्टिंग प्रिपरेशन करा. तुम्हाला काबिल बनवा. बरोबर. कामयाबी भाग के तुम्हारे पीछे आएगी पीछे असं आएगी. मला वाटतं. बरोबर. त्या बाबतीत सांगायचं झालं एका वाक्यात. आणि डिप्रेशनसाठी तुम्ही कसं डील केलं या आता डिप्रेशनसाठी फेजमध्ये? अशी गाणी मोटिव्हेशन होती ती मी ऐकायचो आणि बरोबर. सकाळचं एक्सरसाइज मी रोज करायचो. 1 तास रनिंग करायचो. डेली एक्सरसाइजेस. एक्सरसाइज डेली दिवसभर करायचाच. बरोबर, सकाळी 1 तास करायचा. त्या बरोबर, 1 तासामध्ये केला तर मग दिवसभर फ्रेश वाटायचं. नाही डिप्रेशनमध्ये जातोय की काय असं मला एका क्षणाला बरोबर, वाटत होतं लक्षात घ्या. त्यामुळे डिप्रेशनमध्ये जाऊ नका. एक्झाम इज अ पार्ट ऑफ लाईफ, इज अ नॉट अ बरोबर, लाईफ लक्षात घ्या. कारण काही जण टोकाचा निर्णय घेऊन सुसाईडपर्यंत जातात लक्षात घ्या. बरोबर, अशा विद्यार्थ्यांना माझा सल्ला द्यायचा आहे, की आयुष्य खूप सुंदर आहे. बरोबर, जिथं अडाल तिथं अडाल, की सरांच्यासारखी किंवा आमच्यासारखी माणसं आहेत तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी. बरोबर, एक फोन तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतो लक्षात घ्या. बरोबर आहे. खूप एक्झाम आहेत की तुम्ही काढू शकताय. बरोबर. मोठी-मोठी ध्येय छोटी-छोटी ध्येय ठेवा आणि ती पूर्ण करायचा प्रयत्न पूर्ण करा. करायचं. तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होईल आणि तुम्ही यशस्वी लाईफ जगू फायनल शकाल. हां. कन्क्लुजन हेच आहे, की
पूर्ण स्वतःच्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर यायचं. हां. पूर्ण डेडिकेशननी जे डेडिकेशन गरजेचं आहे ते करायचं. म्हणजे आपण नाही म्हणत का स्ट्रेट टू द बिझनेस. हां. जे गरजेचं आहे एक्झामसाठी काय करणं तेच मला करायचं. गरजेचं आहे, मला किती वेळ देणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने माझे पाऊल कसे आहे, मी हां. कुणाकडनं मार्गदर्शन घेतो, या सगळ्या गोष्टी ह्या मॅटर गोष्टी करतात खूप मॅटर होतात. आणि फायनली सक्सेस मग सक्सेस तुम्ही मिळतो. मिळवतो. आणखी काय वाचायचं आणि काय वाचायचं नाही हे पण हे माहिती पण पाहिजे लक्षात महत्वाचं आहे. घ्या. बरोबर. आणि ते गुरु ऑप्शन सांगू शकतो. एलिमिनेशन सुद्धा येस, जमलं ते पाहिजे गुरु सांगू एक्झाममध्ये. शकतो. ते आपल्याला संबंध नाही बरोबर, पुस्तकाला. बरोबर. किंवा राइट. जुने क्वेश्चन पेपर सांगू शकतात, की बरोबर. कुठल्या लेव्हलपर्यंत तुला स्कोप ऑफ जायचं आहे. सिलेबस थोडक्यात हां. तुम्हाला माहिती आहे, की कारण कुठला टॉपिक किती डेप्थमध्ये करायचा हां, आणि कुठला टॉपिक वर करायचा येस, हे बरोबर. ह्या हे आपल्याला गोष्टींचं समजलं पाहिजे. समजलं पाहिजे. आणि आपले एक स्ट्रॉंग 3 विषय आपले पाहिजेतच लक्षात. जसा माझा गणित बरोबर. होता, भूगोल आणि राज्यशास्त्र हे 3 विषय मी स्ट्रॉंग ठेवले, की तुमचे स्ट्रॉंग होते. महाराष्ट्रात कुणी तर प्रत्येक घातलं विद्यार्थ्याचे काम. वेगवेगळे हां, असू शकतात. असू शकतात. बरोबर. एक 3 विषय तुमचे एकदम स्ट्रॉंग ठेवा. कुठल्याही विषयात आता मेथ्सला बघितलं तर सॉम, टॉम आणि थर्मल हे 3 विषय मी एकदम स्ट्रॉंग एकदम ठेवलेले. स्ट्रॉंग केली होती. त्याच्यामध्ये एकी मार्क जातात आणि गेला पण नाही माझा लक्षात घ्या. बरोबर. त्यामुळे मी यशाला गवसणी घालू शकतो. बरोबर, बरोबर. एम-व्ही-आय ही पोस्ट मिळवल्यानंतर तुमच्याकडे तुमच्या गावामध्ये असेल, खेडेगावामध्ये कोणावडे गाव जे आहे तुमचं, हां. तिथे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलून गेला? हां. आता एम-ए पोस्ट निघाल्यानंतर एक आपण लाईन म्हणतो ती साला मै हां. साहब बन गया. बरोबर. असं मला कदाचित वाटू लागलेलं, की लोकं म्हणाले, आता अजूनही गावात गेले, की साहेब मला ऑड वाटते लक्षात घ्या. साहेब कधी आला? काय केला? असं. बरोबर. काल परवा ये-जा करणारे लोकं असे बोलवायला लागले. बरोबर. तर मलाच ते ऑड फील होते लक्षात घ्या. एक आदर असतोय समाजामध्ये. आता मी जिथं मुंबईमध्ये राहतोय, तिथं पण रिस्पेक्टनं सगळी बोलत असतात. कारण सकाळी मी वर्दी घालून जातोय कामावरती, वर्दी घालून येतोय. बरोबर. वर्दीला जो मान मिळतोय, तो मला मान मिळत असतो लक्षात घ्या. बरोबर. त्यामुळे एक रिस्पेक्टफुल लाईफ जगता येते लक्षात घ्या. जगता येते. बरोबर. प्रवीण, ह्या पॉडकास्टचा एक शेवटचा प्रश्न ट्रेनिंग रिलेटेड. हां, तो येस. पॉइंट मला असं वाटतं राहिला आहे कुठेतरी, हां. की आर-टी-ओ एम-मध्ये तुम्हाला कुठले ट्रेनिंगचे मॉड्यूल्स असतात, कुठलं प्रशिक्षण दिलं जातं, कुठं दिलं जातं महाराष्ट्रामध्ये आणि एक्झॅक्टली काय तुम्हाला शिकवलं जातं ट्रेनिंग पिरियडमध्ये आणि ट्रेनिंग पिरियड किती ड्युरेशनचा असतो या येस, पोस्टसाठी? येस. खूप छान प्रश्न विचारला सर. आता एम-ए पोस्ट सिलेक्शन झाल्यानंतर हां. आता 1 वर्षाचं आपल्याला एस-टी वर्ष प्रशिक्षण दिलं जातं. ते आपण ज्या जिल्ह्यात पोस्टिंग आहे, त्या जिल्ह्या ठिकाणचे मध्यवर्ती वर्कशॉप आहे एस-टीचं. तिथं बरोबर. आपल्याला 1 वर्ष तिथं त्यामुळे डिपार्टमेंटशी आपला संबंध येत नाही. 1 वर्ष आपल्याला तिथं काम करावं काम लागतं. करावं लागतं. एस-टीचं कामकाज बघावं लागतं. ॲक्सिडेंट झाला असेल तर का झाला त्याचा रिपोर्ट वगैरे आपण बरोबर. बघावे लागतात. हे एक ट्रेनिंग झालं ट्रेनिंग. बरोबर. दुसरं ट्रेनिंग असेल तर ते सी-आर-टी पुणे इथं ट्रेनिंग होती. बरोबर. कारण तिथं आपल्याला मोटार व्हेइकल ॲक्ट आणि रूल डिटेलमध्ये शिकवलं शिकवलं जातं तिथे पूर्ण. रिटायर आर-टी-ओ मोठे प्रोफेसर असतात. त्यांचा बरोबर. एक्सपिरियन्स किंवा कसं डील करायचं, सगळ्या बरोबर. गोष्टी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, अधिकारी म्हणून तुम्ही कसं जगायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, हे सगळं डिटेल ट्रेनिंग 56 दिवसाचं ट्रेनिंग तिथं दिलं जातं. दिलं आणि जातं. तिसरा ट्रेनिंगचा पाढा पहिला तर आपलं शारीरिक ट्रेनिंग पीटी. बरोबर. आपल्या अंगावरती वर्दी असते. त्यामुळे बरोबर. आपल्याला शिस्त माहिती पाहिजे. शिस्त शिकवली Discipline. डिसिप्लिन. त्यासाठी आपल्याला महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक इथं आमचं ट्रेनिंग झालेलं 2 अच्छा. महिन्याचं. एम-पी-ए आणि नाशिकला. इतकं सुपर ट्रेनिंग झालं लक्षात घ्या. तिथं माणूस घडतो. बरोबर. आणि कसं जगायचं, कसं कुठं थांबायचं, तिथं कुठं थांबायचं, कुठं फास्ट गेलं पाहिजे, कसं बिहेव करायचं, सॅल्यूट बरोबर. कसा मारायचा. तुम्हाला जे अनुभवता हां. आलं ते प्रत्येक विद्यार्थ्याचं परेड. एक स्वप्न असतं. हां, हां. ह्या सगळ्या गोष्टी तिथं शिकवल्या जातात. मग आता बरोबर. मी तरी एम-पी असं जगलोय. मला ते वाटतं की माझं आयुष्य वाढवलं एम-पीने. बरोबर. कारण एवढ्या वर्षानंतर आम्हाला मातीत खेळायला मिळालं. सकाळी 5ला प्रवास सुरू व्हायचा, रात्री 8 वाजेपर्यंत असायचं. कंटिन्यू आम्ही बरोबर. पळतच असायचो. बरोबर. आणि एवढी छान लाईफ गेली नाशिकमध्ये, की बरोबर. तो ट्रेनिंग मला वाटतं की अजून एकदा मला मिळावं. बरोबर. पैसे देऊन का असेना जरी मिळालं तर मी बरं. तिथं जायला तयार आहे. तयार एवढं आहे. मला एम-पीचं ट्रेनिंग आवडलं. आणि हे बरोबर. तुम्ही जगाल. एक दिवस तुम्ही बी असं लक्षात घ्या तिथं. ओके. बरोबर. आणि ते जगण्यासाठी तुम्हाला थोडा संघर्ष करावा लागेल. बरोबर. शेवटी जे विद्यार्थी आता येणाऱ्या जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे आर-टी-ओ एम-व्हीची यासाठी जी तयारी करत आहेत विद्यार्थी, त्यांच्यासाठी शेवटचा काही एक संदेश तुमच्याकडनं? आता जाहिरात तर मला वाटतं 100% येईलच. कारण मागणीपत्र गेले असं आपल्या चर्चामध्ये चालूच होती. बरोबर. जाहिरात आल्यानंतर तयारी करण्यापेक्षा माझं मत आहे की आत्तापासूनच अभ्यास करायला सुरुवात करा. बरोबर. ओके. तुम्ही सोर्स तुमचे निवडा. आता मी जसे सोर्स निवडले की मिशन आय जॉइन केलं, व्हिडिओ लेक्चर्स बघितले, टेट सीरीज सोडवल्या. असे बरोबर. तुम्ही तुमच्या आवडीनं सोर्स बघू शकता. बरोबर. तुम्हाला जे कम्फर्टेबल बरोबर. वाटतील बरोबर. ते तुम्ही सोर्स निवडा. तयारी जोरात सुरू करा. जिथं अडाल तिथं मला, सरांना किंवा तुमच्या कोण आयडियल असतील पर्सन त्यांना बरोबर. क्वेश्चन विचारू शकताय. मग तुम्ही स्वतः अगोदर क्षमता तुमच्यामध्ये निर्माण करा. काही बरोबर. अवघड नाही लक्षात घ्या. जास्त डिप्लोमा लेव्हलचेच क्वेश्चन असतात. त्या बरोबर. टिपिकल लेव्हल नसते. बरोबर. आणखी जास्त प्रिपरेशनला वेळ द्या. स्वतः नोट्स काढा ह्या स्टेजला. अजून जाहिरात याने स्वतः बरोबर. नोट्स आता काढा. वेळ आहे स्वतः तर स्वतः नोट्सवर स्वतः काम नोट्स केलं काढा. पाहिजे. आणखी स्वतःच एक काय करा नोटबुक तयार ठेवा. तयार ठेवा. बरोबर. एक आपण शेवटचा रॅपिड फायर राउंड येस घेऊयात सर, येस प्रवीण. सर. एका शब्दात तुम्हाला येस उत्तर सर, द्यायचं आहे. आर-टी-ओ एम-व्ही पोस्ट एका शब्दात वर्णन करा. पॉवर प्लस जबाबदारी. बरोबर. प्रिलिम्स की मेन्स कोण जास्त कठीण? मेन्स. मेन्स. मेन्स.
मेन्सचा सर्वात जास्त आवडता विषय. मेन्सचा सॉम. सॉम. सॉम असावा. मेन्सचा सर्वात अवघड विषय. इलेक्ट्रॉनिक्स. हां, त्यावेळेस इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक त्या इलेक्ट्रॉनिक्स. इंडस्ट्री इलेक्ट्रॉनिक्स आता तुमचा बरोबर आहे. वेगळा असू शकतो. बरोबर, बरोबर. एम-बी-ए ऑफिसर झाल्यानंतर पहिला भाव. पहिला भाव आता जसं सांगितलं तर साला मैं साप बन गए असं बरोबर. वाटायला लागलं त्याच दिवशी मला. बरोबर. अभ्यासात सर्वात इरिटेटिंग गोष्ट. रिडिंग गोष्ट म्हणजे काही क्वेश्चनचे प्रश्न ह्या पुस्तकात वेगळे, त्या पुस्तकात वेगळे आणि आयोगाचे वेगळे असतात. म्हणजे उत्तरं वेगळे. उत्तरं वेगवेगळी असतात त्याची उत्तर. बरोबर. आणि ते बघितले इरिटेटिंग वाटायचं. बाबा कुठलं वाचू आणि कुठलं लिहू? हे बरोबर. कोणच ऑथेंटिकली सांगायला तयार नसतात. हां. ते मला इरिटेटिंग वाटायचं. आणि आजच्या ॲस्पिरंट्सना एक संदेश. आजच्या एक्सपीरियंस झालं की अपने टारगेट को चाहो तो ऐसे चाहो कि किसी और को चाहने की चाहत ना हो. अरे हा वाह! मला तुम्हाला सल्ला द्यायला बढिया, आवडेल. बढिया एकदम. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं हे आपलं स्पेशल पॉडकास्ट आपले मिशन IASचे 2020 बॅचचे विद्यार्थी श्री प्रवीण कुमार पाटील आपल्यासोबत होते. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं. त्यांचा पूर्ण RTO एम-बी-ए ट्रेनिंगबद्दल असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, त्याबद्दल सर्व काही माहिती आपण त्यांना विचारली. असेच चांगले पॉडकास्ट आपण फ्युचरमध्ये सुद्धा घेऊयात. तर पुन्हा एकदा त्यांनी त्यांचा मौल्यवान वेळ आपल्यासाठी दिला आणि हे पॉडकास्ट एकदम इंटरॅक्टिव्ह आणि इतर सगळ्या विद्यार्थ्यांसाठी जे RTO एम-बी-एची तयारी करताय महाराष्ट्रामध्ये, सर्वांना हे पॉडकास्ट खूप हेल्पफुल ठरेल आणि याच्यातून नक्कीच पुढची एक दिशा जी आहे, अभ्यासाची दिशा, कारण की बरेचसे विद्यार्थी आत्ता बघितलं तर क्ल्यूलेस आहे, माहीत नाही एक्झॅक्टली काय करायचं आहे, मार्गदर्शन नाही आहे प्रॉपर. तर हा पॉडकास्ट त्यांच्यासाठी नक्कीच एक डायरेक्शन म्हणा किंवा एक मार्गदर्शन ठरेल, अशी मी अपेक्षा करतो आणि तूर्तास या पॉडकास्टला इथे थांबवतो. जय हिंद, जय भारत.